तरी खादीच्या कपड्याच्या बाजारात जाऊन 2.5-3 मीटरचा खादीचा कपडा आपल्या कष्टातला आपल्या बापाला जर त्याच्या जन्मदिवसाच्या दिवशी आणला तर बापाच्या चेहऱ्यावरचा आनंद स्वर्ग दाखवणारा असतो. महाराज बाबा एवढं शर्ट शिवा तुम्ही, चला माझ्यासोबत. 50 वर्ष झाले आपल्या बापाचा टेलर एकच आहे, आमच्या बापाच्या मापाचं शिवून दे एवढा. ज्या दिवशी आपला बाप तो कपडा घालेल ना, डोळ्याला धारा लागतील आपल्या बापाच्या की ही माझ्या पोराच्या कष्टाची कमाई आहे. आणि किती दिवस आहे हो बापाला आपल्या कष्टाचं खाऊ घालण्याची वेळ संधी, फार दिवस नाहीये. आज 8 वर्ष झाली अक्रूर महाराजांचं पितृक्षेत्र हरवलं. असं वाटतं महाराजांनी गेल्या 8 वर्षात मिळवलेली उंची बघायला बाबा पाहिजे होते. जग आपलं कौतुक करत असेल, अक्रूर महाराज म्हणणारी, अक्रूर बाबा म्हणणारी माणसं महाराष्ट्रात खूप आहे, लाखो आहेत. पण अक्रूर असा प्रेमाचा आवाज देणारा बाप गरजेचा असतो महाराज आयुष्यात. तो विशाल खोलीच्याही गरजेचा असतो, कीर्तनात बसलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या गरजेचा असतो. आपला बाप त्याचं शरीर स्वच्छ करू देऊ नका घरात, इतका थकू द्या, आपण बाप पाहिजे घरात. बाप महाराज त्याची अलौकिक ताकद असते, एक वेगळी ऊर्जा असते त्याच्या रक्तानंच आपला संसार फुलला जात असतो. त्यामुळे त्याची गरज आहे. अरे 20 रुपयाचा टाळ बापानं आणला म्हणून आपण टाळकरी झालो ना. 50 रुपयाची वाजणारी ढोलक पण धरीवून आणली घरी. 50 रुपये म्हणजे खूप मोठी वस्तू झाली. 50 रुपयाचं ढोलक, मृदंगही येत नव्हतं 50 मध्ये. ते 50 रुपयाचं ढोलक आणलं, नकळत बोट फिरकायला लागली. कधी माणूस मृदंग वादक झाला कळाला सुद्धा नाही. हे कळत नकळत झालेले उपकार आहे बापाचे. तुम्ही निवडून या, लोक तुमचं कौतुक करतील. तुम्ही मोठ्या पदावर जा, माणसं तुमचं कौतुक करतील. तुम्ही महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध व्हा, लोक तुमचं कौतुक करतील. पण पाणी पिताना घरात भिंतीवर लटकलेल्या आई वडिलांच्या फोटोकडे नजर गेली की मनात विचार येतो, माझ्या बापाची माझ्या आईची गरज होती. आज अख्खं जग आहे माझं कौतुक करायला, पण माझा बाप नाही ना. महाराष्ट्राचा राजा शिवछत्रपती 1674ला रायगडावरती शिवराज्याभिषेक सोहळ्याने संपन्न होतोय. माझ्या राजाचं कौतुक करायला देश विदेशातून माणसं आलेली. पण महाराजांच्या डोळ्यात आलेलं पाणी आहे. आणि आऊसाहेबांनी पाणी पाहिलं. शुभा, अरे सिंहासन आवडलं नाही का? आवडला आऊसाहेब. मुकुट आवडला नाही का? आवडला आऊसाहेब. मग रडतोय का माझ्या राजा? हे सगळं आवडलं मला, पण आम्ही राजे झालो पाहायला. तुमच्या कपाळवरच कुंकू नाही हो जिवंताच, आमचा बाप नाही हो. सांगा, जो छत्रपती झाला त्यालाही असं वाटतं माझा बाप पाहिजे होता. आपण तर छोटी माणसं आहे. या महाराष्ट्राच्या मालकाला वाटत होतं हे मालकत्व माझा बाप पाहिजे, म्हणून बाप आहे. बापच अनुभवायचा असेल तर एखादी लेखबाई बिद्या होते त्या मंडपात जाऊन बघा. अनेक पराभव पचवलेला, अनेक दुष्काळ पचवलेला, गरिबी पचवलेला बाप. सगळी माणसं मंडपामध्ये नवीन कपड्यात दिसतील तुम्हाला पोरीच्या लग्नात, पण विशाल महाराज खोलीचा दावा आहे, गरीबाची लेखबाई बिद्या होते त्यावेळेला त्या मंडपात जा. कधीतरी आपला अहंकार बाप या नावाने ओळखायचा असेल, थोडं याला गमवायचं असेल, स्थिरवायचं असेल, आणि बाप या पवित्र भूमिकेपर्यंत जायचं असेल तर एखाद्या गरीबाच्या पोरीचा लग्नाचा सजलेला मंडप बघा, तिथं बापाचा परिचय होतो. सगळी माणसं नवीन कपड्यात, नवीन वस्त्रात. त्या अख्ख्या मंडपात एकच माणूस जुन्या कपड्यात फिरत असतो. काऊ तुम्ही जेवले? काऊ तुम्ही आता आले? काऊ चहा घेतला? काही खाल्लं तुम्ही? हात जोडून विनयानं त्या मंडपात वार्तालाप करणारा एकच व्यक्ती त्या मुलीचा बाप, ज्याच्या अंगावर मळालेला पैजामा आहे, भाजीनं पैजामा भरलेला आहे. पंक्तीत वाढता लेख बिद्या करायची वेळ आली त्यावेळेला माणसं म्हणतात, पाटील चला गडार, पोरगी बिद्या करायची वेळ आली, तुम्ही आपलं पंक्तीला फिरते, चला लेकीला बिद्या करायची वेळ आल्यानंतर ज्याच्या डोळ्याला धारा लागतात त्याला बाप म्हणतात. बाबा
बाप करी जोडी लेकुराचे उडी, पिता स्वयंमेव नारायण, बापा माता प्रत्यक्ष लक्ष्मी आपण, ऐसे भावी ज्याचे मन सुपुत्र जाणतो एक. अरे बाप नारायण आहे, आपली धर्म संस्कृती सांगते आपल्याला. तेवढा जरी दिसला तरी जगातल्या सगळ्या वाऱ्या आल्या. ज्ञानोबारे कोणाचंही चरणाचं वर्णन करू शकत नाही महाराज. सकळ तीर्थाची दुरे हे जे वर्णन ज्ञानोबारेने केलं, जे का माता पितरे, सोपं वाटतंय वर्णन, शक्य नाही. सकळ तीर्थ म्हटली एक तीर्थ मिळत नाही. स्वच्छे शीतळे सुगंधे जले होती सुखप्रदे, परिपवित्रत्व संबंधे तीर्थाचिनी. स्वच्छ जल मिळेल, शीतल जल मिळेल, पण तीर्थ मिळणार नाही. जगातली सगळी तीर्थ आमच्या बापाच्या पायाजवळ आणली ज्ञानोबारांनी. काहीतरी असेल ना आमच्या बापाच्या पायात, ज्याचा पाय पाहिला की कष्ट करतात. कीर्तनातून घरी गेल्यावर तुमच्या आणि माझ्या बापाचे पाय जर पाहिले तर मला वाटत नाही आपल्या बापाचा पाय मखमलीच्या गादीवर फिरणार आहे महाराज. तुमच्या आणि माझ्या प्रत्येकाच्या चेहरा सांगतोय आपल्या बापाच्या पायावर कष्टाच्या भेगाच पडलेल्या आहे, आणि ते आपल्याला स्वीकारावं लागेल. धरून आणलं जातो त्याला. लेखबा बिद्या करताना धरून पाटील लेकीला बिद्या करा. सगळी माणसं फोटो सेशन करतात ओवाळणं घालताना. सगळी ती पोरगी फोटो काढते, पण पुढे आलेला भरलेला पायजाम्याचा माणूस पाहिला, चिखलात भरलेले पाय पाहिले की ती पोरगी फोटो काढत नाही, मिठी घालते. तिला कळतं रे आता माझा बाप आहे रे बापा, हा दुसरा तिसरा कोणी नाही. इतकं प्रेम, इतकी माया. म्हणून बापा समोर मनुष्यानं कष्टाळू बनावं. आयतं खायची सवय मनुष्याची बंद करावी. कधी मनुष्यानं आयतं खाऊ नये. जे मिळवता येईल ते कष्टानं मिळवायचं, आपल्या प्रारंभानं, आपल्या कष्टानं. चला थोडासा विस्तार होतोय पण हरकत नाही. दोन्ही पोरं शिकारीला निघाली.